नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप हासे स्वागत करतो आपलं मरमैदा कायरोपॅटिक आपल्या चॅनलवर. आज किरणची आपल्या काही इंटरेस्टिंग केस आहे. म्हणजे अक्षरशः त्याचा MRI रिपोर्ट नॉर्मल होता आणि त्याला सगळे लक्षणं स्लिप डिस्क आणि सायटिकासारखे होते आणि सिव्हिरिटी खूप जास्त होती. तर आणि तो MRI घेऊन आला माझ्याकडे. तो सुद्धा फारसा असा क्लिअर कट पिक्चर दाखवत नव्हता काय नेमकं झालंय किरणला. पण किरणच्या वेदना तर खूप जास्त होता. त्याला ऑपरेशन पण सांगितलं होतं. नेमकं काय झालं होतं किरण त्या दिवशी? 15 दिवसापासून घरी होत होता. नंतर नातेवाईकांनी सांगितलं नाशिकला चल म्हणे, डॉक्टर आहेत म्हणे आपले ओळखीचे चांगले, असे होऊन जाईल म्हणे बरं. सर अक्षरशः म्हणजे इतकी जबरदस्त कळ यायची ना, असा पाय बी केला असा तरी केला तरी कळ यायची सर. रडून दिलंय सर मी अक्षरशः डायरेक्ट. बस तेवढा एक्सरे MRI तिथं 40 केला होता सर. ते काय बोलले? ते बेड रेस्ट पडून राहायचं म्हणे 2 महिने फक्त बेड रेस्ट सांगितलं होतं. म्हटलं. आणि हे कसं काय झालं होतं अचानक? तुला वेदना कशा चालू झाल्या? ते एकदम थोडं नॉर्मल होतं सर शेती कामामध्ये, पण एक होऊन जाईल बा कवर म्हणून सर गोळ्या घेतल्या होत्या सर मी. पण नंतर जास्त वेदना व्हायला लागल्या होत्या सर. बरं. मग नाशिककडे आलो सर तुमचं नाव ऐकून. बरं. पण तू माझ्याकडे आला, पहिल्या दिवसा अनुभव कसा होता तुझा? पहिले म्हणजे सर जबरदस्त, असं चालता येत नव्हतं सर. पहिल्या दिवसातच तुम्ही चालायला लावून दिलं सर मला. नंतर बाबा बोलले सर माझे, तुला एका दिवसात एवढा फरक पडतो. सरांनी चालायला लावलं, मग तिकडे ट्रीटमेंट कर म्हणे, परत घरी येऊ नका म्हणे. बरं, म्हटलं ठीक आहे. बरं, आज जवळजवळ 5-6 दिवस झाले, काय समाधान आहे तुला एकंदर? एकदम मनसोक्त वाटतं सर. असं पहिल्यासारखं वाटतं सर. पहिल्यासारखं वाटतं? हो. चालून दाखवतो. हो. ओके. असं येस. किरणची केस स्टडी जी आहे ती, त्याच्यामध्ये जर लक्षणं जर बघितली का, त्याला पाय ठेवणं पण मुश्किल आणि फुल रेडिएटिंग पेन अशा स्वरूपाची होती. कोणी बोलणं डिस्क बल्जिंग झाली किंवा सिव्हिअर सायटिकेचा त्रास चालू झालेला आहे असं होतं. पण त्याच्यात काही MRI मध्ये फारसं नीटचं निदान नव्हतं होत. मग आमच्या कायरोपॅटिकमध्ये एक फुल स्पाईन एक्सरे करतात. ओके ओके. जातमध्ये ओके. इज मूव गो इनसाइड, देर इज अ रेजिस्टन्स. Sacrum move posteriorly, slightly. This one go more anteriorly. Relax. त्या बाजूला डोकं. सगळं सरळ खाली. रिलॅक्स. ओके. Breathe out. इकडे
थँक्यू.